शिक्षणाला वयाची अट नसते असं म्हणतात. त्याचीच प्रचिती या थेरगाव येथील विद्या वसंत मोरे, लग्नानंतरचे नाव विद्या बाळू धांडोरे, यांच्या यांचे हे छोटं कुटुंब, 3 मुली, 1 मुलगा आणि पती असा त्यांचा परिवार. घरकाम आणि शिवणकाम याच्या जोरावर आणि पतींचं त्यांना असलेलं पाठबळ यांच्या जोरावर त्यांनी मुलीसोबत 10वीची परीक्षा देण्याचं ठरवलं आणि या मायलेकी दोघीही 10वी पास झाल्या आणि 20 वर्षानंतरचं विद्या वसंत मोरे यांचं हे स्वप्न साकार झालं. ते साकार झालं ते त्यांच्या शिक्षकांमुळं आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळं आणि त्यांच्या जिद्दीमुळं. त्यांच्या जिद्दीला सलाम. त्यांचीच ही स्टोरी आपण आता पाहणार आहोत. शिक्षणाला वय नसतं. 20 वर्षाच्या कालखंडानंतरही एका महिलेने 10वीची परीक्षा दिली. आपल्या मुलींसोबत 3 मुली आहेत, त्या मुलींच्या सोबत त्यातली एक मुलगी तिच्यासोबत तिने 10वीची परीक्षा दिली आणि 10वीच्या परीक्षा त्या उत्तीर्ण झालेल्या आहेत आणि त्यांच्याशी आपण आता बातचीत करणार आहोत. काय सांगाल, तुम्हाला कसं सुचलं? खरं तर मी का नाही, मला मुलींनी भरपूर सपोर्ट केला आणि जाधव मॅडम तर खरं तर जास्त सपोर्ट केलाय मला. आणि मला 10वीला 53.40 पडले आहेत, हिला 55.80 पडले आहेत. खूप मी आनंदी आहे. सुचलं कसं तुम्हाला? सुचलं म्हणजे मला जाधव मॅडमनी हे केलं, हां. सांगितलं की तुम्ही करा, तुम्ही करू शकताय. सुरुवातीला भीती वाटत होते. सोनाली जाधव मॅडम सोनाली, ज्या महानगरपालिका शाळेत आहेत. हो, ती मुलींच्या मॅडम आहेत. हां. पण त्यांना म्हणल्या तुम्ही करू शकताय सगळ्या गोष्टी, तर तुम्ही करा. असं म्हणजे शिक्षणाला वय नसतं, काय नाही. त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली. त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली. मला वाटत होतं कराल तुम्ही? वाटत तर नव्हतं, भीती वाटत होती. पण पुढे जसं करायला लागली तसं मला आनंद भेटू लागला. मुलींबरोबर अभ्यास मुलींबरोबर अभ्यास करून. ते कुठे भेटलं तुम्हाला? शाळेमध्ये मुलींच्या मॅडम. त्या मुलींच्या मॅडम आहेत. हो आणि नंतर अभ्यास सुरू केला. हो. कसा अभ्यास करत होते तुम्ही? कसा म्हणजे किती किती काय? मी संध्याकाळी 6 ते 9 जात होती नाईट स्कूलला. तिथं माझ्यासारखे कुठे जात होते नाईट स्कूलला? तपोवन मंदिर, पिंपरीला. हो. तिथे जात होते. तुम्हाला मार्गदर्शन कोणाकोणाचं लाभलं? मला पिंपरीच्या सर लोकांचं बी छान मार्गदर्शन लाभलं. त्यांनी तर एवढं मला सपोर्ट केलं का नाही. मला भीती वाटत होती मी 20 वर्षानंतर करेल का नाही. पण त्यांनी तुम्ही करू शकताय. परत मी जिथं कामाला जाते घरकामच मी करते. पण त्या घरकाम करणार त्या मॅडमनी बी म्हणल्या, विद्या तू करू शकते, तू चल पुढं, मी आहे तुझ्या मागं. म्हणजे तुमच्या त्या मालकीने सुद्धा सपोर्ट केला? हो, भरपूर. सुट्ट्याला कधी मला अडवलं नाही, काय नाही. तू म्हणजे कर. तुमच्या शिक्षणासाठी त्यांनी सपोर्ट केला? भरपूर सगळ्यांचा सपोर्ट आहे. माझ्या भाचीचं तर काय नाव तुमच्या मालकीचं? रुचिता जंगे. आणि तुमच्या भाचीपासून तुम्हाला समजलं वाटतं? हो, भाचीपासून. ते काय किस्सा आहे? ते म्हणजे असंच मी तिथं गेली होती तर ती म्हणली, आत्या तुम्ही 10वी करा, मी बी करते. तुमच्यासारख्या भरपूर तिथं महिला आहेत आणि तुम्ही केलं तरी तुम्ही करू शकताय. तुम्ही केलं तरी खरंच छान होईल. मुली साक्षी सोबत होईल तुमचं, म्हणून मी केलं. तुम्ही घरकाम करताय, हा. 4 मुलांची जबाबदारी तुमच्या, 3 मुली आहेत. हो. मुली पण शिकतात. हो, आणि पती कुठं काम करतात? काय कंपनीमध्ये. तुम्ही काय सांगाल, म्हणजे यांनी जेव्हा निर्णय घेतला तेव्हा तुम्हाला काय वाटलं? खूप आनंद झाला. आता एवढ्या वर्षानंतर जर ही जी इच्छा असेल बोलून दाखवली की बाबा मला असंच करायचं, तर ठीक आहे म्हणलं, करू शकते. सपोर्ट केला? हा, सपोर्ट केला. चौबाजून सपोर्ट केला. मुलींच्या शाळेतून शिक्षकांनी बी सपोर्ट केला आणि घरच्यातून सपोर्ट केला. आणि शेवटी सगळी एकोप्याने अभ्यासाला बसत होती सगळे. हा. तुम्ही कुठं कामाला आहे? कंपनी आहे, प्रायव्हेट कंपनी. हा. तुम्हाला हे सगळं करत असताना काही त्रास, काही असं? त्रास तर मला घरच्यांचा सपोर्ट भरपूर होता. चांगला, म्हणजे हो. पाठबळ भक्कम होतं. भक्कम होतं. अभ्यासामध्ये तुला येत नसेल तर मला विचार, अशा मुली मला म्हणायच्या. आता मध्ये एक पिक्चर आला, आता थांबायचं नाही, पाहिला तुम्ही? हो, पाहिला. आम्हाला ELC मध्ये दाखवला, पिंपरीमध्ये. दाखवला? हो, कसं वाटलं पिक्चर? छान वाटला. त्यातून पण तुम्हाला आधी स्फूर्ती मिळाली असेल? हो, आणि सरांनी का नाही आम्हाला एक एक शब्द असा सांगितला का नाही, जसं की लहान लेकराला सांगतात असं. अच्छा, समजून सांगितलं? समजून भरपूर. कुठले सर? कुलकर्णी सर, नेमाने सर, मोरे सर
आणि सोमनाथ सर सगळ्यांनी जमलं एकदम full सगळ्यांचं support. व्यवस्थित आम्हाला मार्गदर्शन होतं. तुम्ही करू शकताय, तुम्ही जावा पुढं, तुम्ही करू शकताय. आम्हाला जरी बसलो का नाही जागेला तरी उठा उठा म्हणून उठवायचं आम्हाला, की तुम्ही करू शकताय, बोलू शकताय. त्यांच्यामुळे तर झाले आता हे. आई बरोबरच आई तुझ्या बरोबर शिक्षण घेते, कसं वाटलं तुला? मला म्हणजे वाटलं नव्हतं की करेल. माझ्यासोबत ती शिकेल म्हणून. मला फील नव्हतं झालं की ती माझ्यासोबत माझी 10वीची परीक्षा देईल. मी तर अभ्यास करत नव्हते, नुसतं शाळेतून घरी येत होते. पण जेव्हा माझी मम्मी 10वी द्यायला लागली माझ्यासोबत, तेव्हा म्हणजे मला छान वाटलं. तेव्हा कुठं मी हिच्यासोबत बसून अभ्यास करत होते. नाहीतर मी तिच्यामुळेच तर मी आता अजून शिकले थोडं-थोडं. नाहीतर मी पहिला अभ्यास नव्हते करत. तिच्यामुळे नाही का अजून मला थोडी हे आलं. मग तिच्यासोबत पण मी तिच्यासोबत नाईट स्कूलमध्ये जाऊ लागले. मग तिथं पण गेल्यावर माझी शाळा तिथं बंद झाली ना, तर ती मम्मीच्या शाळेत गेल्यावर ना तिथं पण मला सपोर्ट भेटला सरांचे. त्या चौघा सरांचे मला सपोर्ट भेटला. त्यामुळे मी पण शिकू शकले. आणि म्हणजे उलट असतं, मुलांना आई शाळेत बसवतात, तू आई अभ्यास करते म्हणून तुझी प्रेरणा मिळाली. हां, म्हणजे आई अभ्यास माझ्यामुळे करत होती. हा हां, आम्ही दोघी मिळून अभ्यास करू लागलो. पण हिच्या शाळेमध्ये गेलो पण त्या सरांनी मला पण सपोर्ट केला, की "मी बी तुला शिकवेल, तू येऊ शकतेस नाही का, शाळेमध्ये येऊ शकते." तू सपोर्ट केला मला. मग मी पण तिच्यासोबत तिथं जाऊन शिकले म्हणजे त्यांच्यामुळे. तिला असं वाटलं की आई अभ्यास करते, आपण पण अभ्यास करायला पाहिजे. हो, तिलाच गॅरंटी नव्हती. हा म्हणजे पण तुमच्यामुळे तिला पण उभारी जिद्द हां, मिळाली. हम्म. हो, हा. तेवढा. आणि तिला किती टक्के मार्क मिळाले? तिला 55.80, तुम्हाला 53.40. जवळच एकदम. हो. मोठी मुलगी काय करते? मोठी मुलगी आता 2ऱ्या वर्षाला आहे. BA करते. BA करते. BBA. पुढं काय करायचं? तिला पार्लर मधूनच पुढं तुम्हाला पुढं काय करायचं? मला मला पुढे अजून शिकायचं आहे. शिकायचंय. हो. काय करणार पुढं? मी आता शिक्षण तर आता मी शिक्षण क्षेत्रात पाऊल टाकलंय तर मी मागे आता नाही सरणार. मग आता हटायचं नाही. नाही. त्यांचं हे सगळं पाहून तुम्हाला कसं वाटतं? काय म्हणजे चांगलं वाटतं, समाधान वाटतं. मुलांबरोबर पत्नीची शिक्षण समाधान सुरू आहे. समाधान आहे, समाधान. समाधान वाटतं. हा, अजून तर ही जी इच्छा आहे शिकायची चांगलीच गोष्ट आहे. चांगली गोष्ट आहे. हा. मग त्या पण काम करून संपूर्ण घराला तुमच्या हा. संसाराला हातभार. हाताळायला त्यांचा हातभार हा. लावतायत. आणि चांगलं आहे, तुम्ही तुमचं चांगलं पण शिक्षणानंतर 4 मुलांचा पूर्ण शिक्षणाचा खर्च आहे. हा, ते मुलं शिकतात सगळे. आता बायको पण शिकते. मग कसं शिकते ना, वाटतं? चांगलं आहे ना. आत्मविश्वास आणि जिद्द असेल तर काय होऊ शकतं याचं एक उदाहरण या पूर्वी आपण ह्या ज्या मॅडम आहेत, विद्या वसंत मोरे आणि आत्ताच्या विद्या धांडोरे ना, हा. धांडोरे यांच्याकडून तुम्हाला पाहायला मिळतं की यांनी त्यांच्या मुलीबरोबर 10वीची परीक्षा दिली आणि त्या उत्तीर्ण झाल्या. त्यांना साथ मिळाली. त्या एक शिक्षिका आहेत, या विद्यार्थिनीची शिक्षिका आहे सोनाली जाधव मॅडम. आणि ज्या नाईट स्कूलला जातात त्या सगळ्या शिक्षकांचा त्यांना अतिशय चांगला मार्गदर्शन लाभ. शिका आणि संघटित व्हा हे बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य. आणि त्या वाक्याप्रमाणेच आता ही कुटुंब आहे. या कुटुंबातील ही मोठी कन्या आहे. काय सांगशील तू? आईचं तुझ्या ऍडमिशन घेतलं त्यादिवशी कुठला वार होता ना, कुठली तारीख होती? मला वाटलं नव्हतं की माझी पण मम्मी 10वी देईल. पण माझा बर्थडे 8 जूनला असतो, 8 जुलैला. तर त्या दिवशी तिने मला डायरेक्ट संध्याकाळी येऊन सांगितलं की मी 10वीची एक्झाम देणार आहे, मी ऍडमिशन घेऊन आले. म्हणजे तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी तुझ्या आईने हा, तेच माझ्यासाठी खूप मोठं गिफ्ट होतं. सरप्राईज. हा, सरप्राईजच. तेच खूप मोठं गिफ्ट होतं माझ्यासाठी. आणि आता ती उत्तीर्ण पण झाली तर तिच्या पुढच्या शिक्षणासाठी नक्कीच तिला सपोर्ट करेल. तुझं नाव काय? माझं नाव क्रांती बाळू धांडोरे. या कुटुंबात तू जास्त शिकलेली आहे. किती शिकले? काय करते तू? आता मी BBA करते Yesवाले. कुठल्या कॉलेजला? कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स वाकड. पुढे कर. पुढे काय करायचं? पुढं आता मला तर बिझनेस टाकायची इच्छा आहे. तर बघू, मास्टर करून मी नक्कीच एक बिझनेस स्टार्ट करेल. मला पार्लर करायची इच्छा आहे तर मी पार्लरच हे टाकेल आणि कुटुंब- चांगलं हा. चालवेल ही तर गॅरंटी आहे. त्या कुटुंबात म्हणजे अशी एक व्यक्ती आहे, हे कंपनीमध्ये सुपरवायझर काम करतात. त्यांच्या कष्टावर हे कुटुंब उभं राहते. त्या ताई आहे, घरकाम करतात, मशीन काम करतात, त्याच्यावर हे सगळ्या मुलांना शिकवतात. हिला बिझनेस करायचा आहे. तुला काय करायचंय? डान्सिंग. डान्स क्लास. म्हणजे तुला आवड आहे. हा, तुझा आदर्श कोण? मम्मी पप्पा. आणि डान्समध्ये? डान्समध्ये म्हणजे अजून गेले ना, स्वतः असं प्रॅक्टिस करते, इंटरेस्ट आहे मला. घरी प्रॅक्टिस कर. हा. पुढे तुला डान्सर व्हायचंय, म्हणजे डान्स याच्यामध्ये करिअर करायचंय. हा, तुला काय करायचंय? पोलीस मध्ये. पुढे नाव काय तुझं? प्रगती बाळू धांडोरे. प्रगती बाळू धानोरे.
तुला काय व्हायचं? पोलीसमध्ये जायचं. कशा प्रकारची तयारी करणार आता? अजून तसं क्लास बघितलंय, तिकडे जायचंय आता ऍडमिशन घ्यायला. मी जाऊन आले, मम्मी सोबत जायचं. हम्म. ते याने जिद्द पहा कुटुंबाची. 10वीची परीक्षा 20 वर्षानंतर दिली. त्यांच्या भाच्याकडून त्यांना समजलं की 10वीची परीक्षा द्यायची. त्याच्यानंतर त्यांच्या शिक्षकांचं मार्गदर्शन लागलं, त्यांच्या पतीचं मार्गदर्शन लागलं आणि ह्या सगळ्या कुटुंबात सगळे हार होणारी कुटुंब म्हणावं लागलं. कारण वेगवेगळे आहेत. हिला बिझनेस करायचा आहे, हिला पोलीस व्हायचं आहे आणि तिला डान्समध्ये तिला करिअर करायचं आहे आणि यांना सगळ्या ह्या कुटुंबाला सपोर्ट करायचा आहे. असं हे कुटुंब, हसतं खेळतं कुटुंब. आणि या कुटुंबामध्ये ह्या ताई 20 वर्षानंतर 10वी पास झालेल्या आहेत. रोहित खरगे, थरा न्यूज नेटवर्क, पिंपरी चिंचवड, पुणे.